आप देख रहे हैं LN न्यूज। दिनांक 23 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये श्री क्षेत्र पैठण येथे नाथषष्ठीचे आयोजन करण्यात आलेले। गेल्या वर्षी कोविडमुळे नाथषष्ठी होऊ शकली नाही। यावर्षी मात्र मंदिर संस्थान तिथले विश्वस्त नाथ महाराजांचे वंशज यांनी सगळ्यांनी मागणी केलेली आहे आणि जनमानसातूनही मागणी होत आहे की नाथषष्ठीचे आयोजन करण्यात यावं। या दृष्टीने मुख्याधिकारी नगरपालिका पैठण यांच्या माध्यमातून नाथषष्ठी ज्या ठिकाणी भरते ते तिथल्या मैदानाचा, नदी पात्राचा, बाजूच्या वाळूच्या परिसराचा अहवाल मागितला। हा अहवाल मागितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या परिसरामध्ये साधारणतः 10 ते 11 लाख लोक बसू शकतील एवढी मोठी ही जागा आहे। याच्यामुळे या सगळ्या जागेचा अभ्यास करून आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आम्ही बैठक घेतली। तिथं जे नाथषष्ठीसाठी भाविक येणार आहेत विविध दिंड्याच्या माध्यमातून ते साधारणतः प्रत्येक वेळेस म्हणजे तिथं त्या परिसरामध्ये 30 ते 40 हजार लोक एका वेळेस असणार आहेत। अशामुळे आम्ही साधारणतः 1 लाख लोक नाथषष्ठीला येतील असं धरून त्याची परमिशन दिलेली आहे। नाथषष्ठीसाठी साधारणतः 600 दिंड्या येतील असं विश्वस्त समितीने आम्हाला सांगितलेलं आहे। त्या 600 दिंड्यांच्या बाबतीत आम्ही दिंडीचे जे प्रमुख महाराज आहेत यांना विश्वस्ताच्या माध्यमातून मंदिर विश्वासाच्या माध्यमातून कळवलं की येणाऱ्या जे दिंडीतले सदस्य आहेत या सदस्यांनी व्हॅक्सिनेशन सह यावं, म्हणजे 2 व्हॅक्सिनेशनचे डोस घेऊन यावं। अशा स्वरूपाचं त्यांचा दाखला, नंतर त्यांचं स्वतःचं ओळखपत्र, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, इतर कोणचंही किंवा पॅन कार्ड असेल हे सोबत आणावं, जेणेकरून आमच्या आरोग्य विभागाचे जे कर्मचारी या सगळ्या व्यवस्थेमध्ये व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात पाठपुराव्यासाठी असतील त्यांना सुलभता येईल। याशिवाय जर काही भाविक ज्यांचा समजा दुसरा डोस राहिला आणि दुसऱ्या डोसला ड्यू आहेत असे जर आले तर पैठणला येणाऱ्या 4ही मार्गावर म्हणजे शहागडकडून येणारा मार्ग, शेवगावकडून येणारा मार्ग, औरंगाबादकडून येणारा मार्ग, पाचोडकडून येणारा मार्ग या सगळ्या मार्गाच्या प्रवेशद्वारावर आम्ही साधारणतः व्हॅक्सिनेशनचे 5-5 बूथ ठेवणार आहेत। तिथं भरपूर लस असणार आहे आणि तिथं सुद्धा वारकऱ्यांचं लसीकरणाची आम्ही व्यवस्था करणार आहेत। आजपासूनच आपण नदीमध्ये साधारणतः 23 ते 25 या कालावधीमध्ये 1 MM³ पाणी आपण सोडणार आहेत, ज्यामुळे नदी पात्राची स्वच्छता होणे आणि जे भाविकांना पवित्र स्नान करायचे त्याच्यासाठी चांगलं पाणी उपलब्ध असेल। याशिवाय इतरही सगळ्या व्यवस्था वाळवंटाचे क्लिनिंग करणे असेल किंवा लोकांना विविध दुकानांसाठी परमिशन देण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था देण्याच्या संदर्भात नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत। माझी सगळ्या नागरिकांना आणि त्या दुकानधारकाला विनंती आहे, ह्या सगळ्या परमिशन देताना कुठलीही परमिशन, हॉटेलची परमिशन असेल, तात्पुरतं हॉटेल हे करताना आम्ही नक्की व्हॅक्सिनेशनच्या प्रमाणपत्राची खातरजमा करणार आहोत। त्यामुळे आपण जो अर्ज नगरपालिकेकडे करणार आहेत त्या अर्जासोबत तुमचे जे कर्मचारी आहेत म्हणजे तुमच्या हॉटेलमध्ये किंवा तात्पुरत्या व्यवसाय करणाऱ्या जागेमध्ये तुमच्यासोबत काम करणार आहेत यांनी व्हॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेत याचे प्रूफ त्या परमिशनसोबत जोडावेत, त्याच्यामुळे तुम्हाला तात्काळ परवानगी देणं शक्य होईल। माझी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी नाथ महाराजांचं दर्शन घ्यावं, तिथलं पावित्र्य राखावं, प्लस प्रशासनाने जे व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, नंतर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आहेत, नंतर पैठणचे स्थानिक मंत्री महोदय आहेत भुमरे साहेब, या सगळ्यांनी आवाहन केलं की मला व्हॅक्सिनेशनसाठी जिल्हाधिकारी म्हणून आपण सहकार्य करावं एवढी आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा नाथषष्ठीच्या सगळ्या तमाम भाविकांना आणि यांना मी जिल्हाधिकारी म्हणून शुभेच्छा देतो। धन्यवाद।